श्री स्वामी समर्थ। मी 1-2 महिने झाले इथे मंदिरात येते स्वामींच्या घरी। मला बरेच काही अनुभव आलाय आणि शांतता वगैरे हे ते सगळं समजलं। तर मी माझ्या मुलाला म्हणले तू एक दिवस चल स्वामींच्या इथे, तुला पण अनुभव येईल म्हटले। म्हणून मी त्याला बोलवलं। तो आला। 2 गुरुवारी आला। दुसऱ्या गुरुवारी त्याला साऊथ कोरियाला जायचं होतं। मग तो इथं आला आणि पाया पडून गेला, स्वामी माझं हे करा म्हणून। तर त्याला मिळाले। नमस्कार, मी योगेश टी। आई म्हणाले त्याप्रमाणे मागचे 2 गुरुवार मी या ठिकाणी आलो होतो। पहिल्या गुरुवारी आल्यानंतर इथे प्रचंड गर्दी पाहिली। नेमकं काय करायचंय, कसं आहे इथलं सोहळं मला काहीच कल्पना नव्हती। पण साधारण इथे आल्यानंतर मूर्तीकडे पाहिल्यानंतर जी एकरूपता त्याच्यामध्ये दिसली किंवा त्याच्यामध्ये एक संलग्न होण्याचा जो प्रयत्न मी केला आणि इकडनं पाय हलवेन असं झाला। पण क्षणभर इथली गर्दी बघितल्याने असं वाटलं की आपल्या मागे अनेकांची इथे गर्दी आहे, आपण इथे थोडासा स्वतःला आवर्त घेऊन आपण बाहेर निघालं पाहिजे। कारण इथे आल्यानंतर इथली प्रसन्नता, इथलं एकंदर वातावरण इतकं सुंदर आहे आणि स्वामी नामाचा जो जप इथे होतो, अखंड जप जो होतो, त्याच्यामुळे मूर्तीकडे एकटक बघत बसण्याची एक आतुरता डोळ्यांना सतत सुरूच राहते। त्याच्यानंतरच्या दुसऱ्या गुरुवारी मी इथे आलो होतो, ते खास करून साऊथ कोरियाला मी स्पर्धेसाठी निघालो होतो। याच्या आधी मी तायक्वोंदोमध्ये 2 नॅशनल लेवलला सुवर्ण पदक मिळवले होते। सो स्वामींना जाताना मी विनवणी केली होती की मी देशाबाहेर चाललो आहे, सो भारताला रिप्रेझेंट करण्यासाठी कणभर होऊन का होईना पण मी जगणार आहे। सो ती संधी कमवण्याची संधी तुम्हाला देत असताना मला सुवर्ण पदकच हातामध्ये मिळवून मी माझ्या मायदेशामध्ये येऊ देत अशी मी विनवणी केली। आणि खरोखर तिथे गेल्यानंतर पण मॅचेसच्या वेळेला, टुर्नामेंटच्या आधी जो काही क्षण होता त्यावेळेला माझ्या मनामध्ये फक्त केवळ आणि केवळ अखंड जप स्वामींचा होता आणि या स्वामींच्या घरातल्याच देवाचं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं। आणि माझ्या दोन्ही स्पर्धा खूप छान झाल्या। एक सिल्वर आणि एक सुवर्ण पदक, म्हणजे रौप्य पदक आणि एक सुवर्ण पदक असे 2 पदकं घेऊन मी पुण्यामध्ये आलो। पुण्यामध्ये आल्यानंतर पण इथल्या पावसामुळे स्वामींची काय भेट होईल की नाही इतकी शंका होती। पण गुरुवारचा दिवस काही झालं तरी म्हटलं स्वामींच्या चरणी आपण हे यश बहाल करण्यासाठी आपण जाऊयात। पण इथे साक्षात परमेश्वराने ते मेडल आपल्या गळ्यात परिधान करून मला जो काही आनंद दिलाय तो आयुष्यभर माझ्यासाठी लक्षात राहणारी पुंजी असेल। कारण मला असं वाटतं की इथनं पुढे माझ्या आयुष्यात जितके पण चॅलेंजेस येतील किंवा आव्हानं असेल त्याच्यासाठी स्वामींकडनं मी आलेलं हे सुंदर आशीर्वाद असेल। मी या निमित्ताने हे सांगेल की आपल्या प्रत्येक प्रसंगामध्ये, प्रत्येक तरुणाईच्या मागे जसे आपले आई वडील खंबीरपणे उभे असतात, त्याच्यामध्ये आपला भगवंतही आपल्या पाठीशी असतो। फक्त त्याच्याशी एकरूप होऊन आपलं जे पण काही आहे, जे पण टार्गेट्स आहेत, आपण त्याला सांगून जर आपण त्याचं स्मरण केलं तो नक्कीच आपल्या पाठीशी असतो। आणि मला त्याची प्रचिती या मंदिरात, या घरामध्ये येऊन नक्की झाली। त्याच्यामुळे मी या स्वामींच्या घराचा अत्यंत ऋणी राहील आणि हा क्षण माझ्या आयुष्यातला न विसरण्यासारखा असेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। माझं नाव प्रणिता फडणीस। 1 मिनिट नव्याने ओळख करून देते। माझं नाव CA प्रणिता फडणीस। सो प्रणिताची CA प्रणिता कशी झाली ही सगळी स्वामींची कृपा आहे आणि तोच अनुभव मी आज सांगू इच्छिते। सो शाळेपासून मला कलेची खूप आवड होती। डान्स, ड्रामा, चित्र काढणं, ड्रॉइंग वगैरे असं, म्हणून मला तसंच काहीतरी करायचं होतं। पण काही कारणास्तव माझं 10वी नंतर असं ठरलं की नाही आता आपण CAच करूया। सो CPT IPCC मी फर्स्ट अटेम्प्ट पास झाले। आर्टिकलशिप पण खूप छान पार पाडली। 10वी पर्यंत माझा नेहमी पहिला रँक वगैरे यायचा। इव्हन ग्रॅज्युएशनला पण रँक आला। पण 2019 मध्ये CA फायनलची गाडी येऊन अडकली। अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशी, म्हणजे 1 आठवड्यापूर्वी मी आजारी पडले आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला। त्यामुळे तो अटेम्प्ट गेल्यातच जमा धरलं मी। आणि त्याच्यानंतरही बरेच अटेम्प्ट लागले। दर अटेम्प्टला असं व्हायचं की मी इंडिव्हिज्युअल पेपर्स पास झाली आहे पण ग्रुप ॲग्रिगेटमध्ये राहतंय वगैरे, असं करत करत तरी मी एक ग्रुप पास झाले डिसेंबर 21 मध्ये। आणि मग मे 23ला पण परीक्षा दिली। मे 24ची पण परीक्षा उगवली, कारण नोव्हेंबर 24 मध्ये अगदी 6 मार्कांनी ग्रुप गेला होता। मग तरी माझं असं ठरलं होतं की नाही आपण हे केल्याशिवाय सोडायचं नाही। माझी आई, आत्या आणि मामी आजी स्वामींना खूप मानतात, त्यामुळे त्यांनी मला सांगितलं होतं की तू स्वामींचं नाव घे आणि अभ्यास कर। मी अभ्यास करताना पण नेहमी स्वामींचं नाव घेऊन अभ्यास करायचे। मग मे 24ची परीक्षा मी दिली आणि परीक्षा झाल्यावर लगेच थोड्या दिवसातच आईला
कोणाकडून तरी कळालं की इकडे स्वामींचं घर आहे आणि आपण जाऊया असं म्हणाली आई. तर पहिल्यांदा आम्ही आलो तेव्हा खूप गर्दी होती, गर्दी पाहूनच हे झालं. पण आत आल्या आल्या ती गर्दी सगळी म्हणजे म्यूटवरती गेली लोक आणि फक्त स्वामीच दिसले. इकडे आल्याला इतकं प्रसन्न वाटलं. इतक्या दिवसांचं जे डिप्रेशन होतं किंवा इतके दिवस माझं अडकून राहिलंय, माझ्याबरोबरचे सगळे पुढे जात आहेत आणि तो जो डिप्रेस्ड फिलिंग होतं ते सगळं असं एकदम वजन हलकं झाल्यासारखं वाटलं. मग पहिल्या गुरुवारी मी काकूंना विचारलं की काकू असा माझा आहे, आता ऑलरेडी 9 अटेम्प्ट लागलेत आणि आता मला पास व्हायचंय. तर काकू म्हणाले आज काय तुझ्याकडे स्वामींचं उत्तर तुझ्यासाठी नाहीये, तू पुढच्या गुरुवारी ये. मग मी पुढच्या गुरुवारी आले. मग काकूंनी मला विचारलं की परीक्षा झाली आहे का? मी म्हटलं हो. मग तू मन लावून अभ्यास केलायस का? मी म्हटलं हो, मन लावून अभ्यास केलाय. तू पेपर लिहायचं काम तुझं व्यवस्थित केलंयस का? मी म्हटलं हो, पेपर वगैरे सगळं चांगले गेले. मग काकू म्हणाले की मग काय आता बाकी सगळं आता आपण स्वामींकडे सोपवून देऊ, तू इकडे उपासना करायला लाग आणि हक्काने आपण फक्त स्वामींना एक सांगू. त्यामुळे मी सांगायला लागले, स्वामी आजोबा मला सीए व्हायचंय, मला काही माहिती नाही, तुम्ही मला सीए करा, तुम्ही मला पास करा. 11 तारखेला रिझल्ट म्हणजे रिझल्ट आहे, मला रिझल्टच्या दिवशी मला सीए व्हायचंय असं मी स्वामींना सांगत राहिले कायम. एकदम हक्काने मी त्यांना स्वामी आजोबा म्हणून हाक मारली आणि त्यांना सांगत राहिले की मला सीए व्हायचंय, तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. सो असं करत करत मी दर गुरुवारी इथे येत गेले. असं कधीही मला वाटलं नाही की अरे लांब आहे नको जायला, आज असं होतंय तसं होतंय. ऑटोमॅटिकली येत गेले आणि इकडे मला सेवा करायला पण खूप आवडायला लागलं. आपल्या घरात करतो तशी सेवा मी करायला लागले. मग रिझल्टची तारीख अनाऊन्स झाली, ती 5 जुलै शुक्रवारी अशी होती आणि योगायोगाने 4 तारखेला असं त्यांचं आलं की आता गुरुवारी 11 तारखेला रिझल्ट लागणार आहे. सो मला पण आतून असं वाटलं की हे स्वामींनीच केलं असणार आहे. स्वतःच्या गुरुवारी त्यांनी रिझल्ट बदलून घेतलेला आहे. आणि तेव्हा योगायोगाने गुरुपौर्णिमेनिमित्त काकूंनी आम्हाला जप लिहायला लावला होता. सो 11 तारखेच्या सकाळी मी उठून आंघोळ केली, स्वामींना नमस्कार केला, जप लिहायला बसले. माझा जप लिहून झाला आणि 11 वाजता येणार होता रिझल्ट. तो 10:15 माझा जप झाल्या नोटिफिकेशन आलं की रिझल्ट लागलाय. आणि मी रिझल्ट पाहता क्षण डोळ्यातून एकदम पाणी आलं, कारण मागच्या वेळेला ज्या पेपरमध्ये मला 33 पडले होते आणि त्यामुळे गेलं होतं त्यात मला ह्या वेळेला 75 पडले आणि एकदम खूप चांगल्या मार्कांनी माझं सीए क्लिअर झालं. इतक्या म्हणजे जवळजवळ 2019 पासून ते आतापर्यंतचे सगळे जे केलेले कष्ट होते सगळं एकदम जी काही निराशा होती ती एकदम क्षणात अशी विरघळली गेली आणि घरच्यांनाही खूप आनंद झाला. मी सगळ्यात पहिले काकूंना फोन करून सांगितलं की काकू स्वामींची आज गुरुवारी एकदम कृपा झाली आहे, त्यांनी घडवून आणलेलं आहे आणि आता मी सीए आहे. त्यामुळे आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की आता माझं नाव सीए प्रणिता फडणीस असं असेल आयुष्यभर. आणि इकडे येऊन आम्हाला एवढं प्रसन्न वाटतं. घरात पण ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हिटी वाढली आहे. काकू सांगतात त्याप्रमाणे घरात मी पूजा करते. आधी मी कधी एवढं धर्मात्मा वगैरे केलं नव्हतं, पण इकडे आला मला असं काही फोर्स कोणी केलं नाही किंवा आईनी पण कधी सांगितलं नाही की नाही असं करायला पाहिजे. जेवढं जे काही देवाच्या पाया पडायचं असतं किंवा कधी बाबाला नाही जमले तर पूजा करायची असते वगैरे तेवढं मी करत होते आधी, पण आता ते ऑटोमॅटिकली खूप व्हायला लागलंय माझ्याकडनं. आणि इकडे येऊन पण सेवा करायची मला जेव्हा संधी मिळते तेव्हा मी करते. मला खूप आवडते इकडे यायला आणि सगळ्यांशी बोलायला वगैरे. तेजश्री आणि काकूंची खूप छान नातं झालेलं आहे. काकू एकदम हक्काने रागवतात, पण त्याच्याबद्दल काही नाही वाटत. उलट ते नेहमी आम्हाला व्यवस्थित सगळं सांगत असतात, असं कर असं कर. त्यामुळे ते एकदम हक्काने मुलीसारखं आम्हाला सांगत असतात. त्यामुळे ते पण खूप बरं वाटतं. त्यामुळे इकडे कोणत्या असं देवळात मंदिरात किंवा मठात आल्यासारखं नाही वाटत. आपल्या घरी येऊन आपण आपल्या घरी काम करतो असंच वाटतं. त्यामुळे स्वामींची अशीच कृपा राहावं आणि जी पॉझिटिव्हिटी येत चालली आहे त्यामुळे घरात पण अनेक बदल आम्ही पाहतोय. बाबाचं पण कामाचं वगैरे सगळं सुटत चाललेलं आहे आणि सगळं चांगलं होत चाललेलं आहे. त्यामुळे एकदम म्हणजे इतक्या स्वामींनी इतकी जी परीक्षा पाहिली त्याचं सगळं ते एकदम फळ एकामागे एक देत आहेत असं होत आहे आता सध्या. त्यामुळे असंच स्वामींची कृपा राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना, स्वामीचरणी प्रार्थना. आणि थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी जयश्री विजय देशपांडे. मी पण मे महिन्यापासून इथे यायला लागली आहे. दर गुरुवारी मी इथे येते, उपासना करते. भावेताईंचा हा मठ आहे, पण हा मठ वाटतच नाही, ते स्वामींचं घर आहे आणि आपलं घर आहे असंच आम्हाला वाटतं. आणि उपासना झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जो सेवेचा मला मान दिला तर इथे खूप सेवा केल्यानंतर खूप छान वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं. आल्यापासून खूप पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे आणि मी इथे आल्यानंतर खूप शांत वाटतं. स्वामींच्या इथे आल्यानंतर खूप शांत वाटतं. असंच पुढचं पण आयुष्य शांत जावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि ही माझी मुलगी चारुल देशपांडे, ही पण इथे यायला लागली माझ्यामुळे, ही पण इथे येते आणि तिला पण तिच्या आयुष्यातले प्रश्न सोडवायला मदत होती आहे.
नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझं नाव चारुल देशपांडे आणि मला माझ्या आईमुळे कळलं की हे असं स्वामींचा मठ नाही तर स्वामींचं घर आहे. आणि मला कित्येक वर्ष झाले माझी एक अशी इच्छा होती की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं, म्हणजे काही सेवा द्यायची. ते अक्कलकोटला आम्ही जाऊन आलो, बट कधी सेवा द्यायचं असं कधी आला नाही आम्हाला, चान्स तो मिळाला नाही. पण इथे थर्सडेला प्रसाद वाटणं असो किंवा गुरुपौर्णिमेला जी आपण सेवा देतो, सो तो सेवा देण्याचा मान आम्हाला मिळाला. आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे मला करिअरमध्ये खूप इश्यूज येत होते आणि खूप कन्फ्युजन होतं. मी स्वतःचं माझं काही करू की जॉब करू, बरं स्वतःचं करायचं होतं. सो ते सुरू होतं व्यवस्थित, पण काम करत होती पण पैसे मिळत नव्हते, पैसे लोक देत नव्हते. सो ते खूप बरंच म्हणजे मेंटल स्ट्रेस खूप होता. सो मी पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा भावे काकूंना भेटले, त्यांना सांगितलं सगळं. सो ते म्हणाले की तू ये, दर गुरुवारी ये, 11व्या उपासना कर आणि काय वाटतंय काय होतंय बघू. सो अजून एक म्हणजे की मी 3-4 उपासनाच केले आणि मला फळ मिळालं त्याचं. सो जे पैसे अडकले होते ते पण हळूहळू आलेत आणि एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी पण आली. सो अशा प्रकारे ते हळूहळू आता मार्ग दाखवत आहेत आणि एक पॉझिटिव्हिटी आणि एक वेगळी एनर्जी फील होते इकडे. आणि आत्तापर्यंत जसे ते मार्ग दाखवत आले आहेत, सो असेच ते कायम मार्ग दाखवतील हे पण मला नक्की माहिती आहे. थँक्यू.